चवीला अतिशय भन्नाट आणि कुरकुरीत, चवदार आणि आंबट तिखट अशी ही भेळ आपण मुंबई स्टाईल ही तयार झालेली आहे। तर ही भेळ खूप सुप्रसिद्ध आहे। भेळीचे दोन प्रकार आहेत, सुकी भेळ आणि गिल्ली भेळ। ही सुकी भेळ, गिल्ली भेळीचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट लिहू शकता। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण चाट बनवून घेणार आहोत। तर अगदी साधी आणि सोपी अशी भेळ बनवून घेणार आहोत। आपल्या जुहू चौपाटीवर मिळते आणि मुंबईची अतिशय सुप्रसिद्ध अशी भेळ बनवून घेणार आहोत। चला तर ही भेळ आपण बनवून घेऊया। भेळ बनवून घेण्यासाठी आपण साहित्य पाहूया। मी हे 1 कप भाजलेले चणे घेतलेत, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे आहेत, अर्धा कप ही मसाला डाळ आहे, अर्धा कप अगदी फाईन बारीक शेव आहे, 1 आंबा आहे, 1 कांदा आहे, 1 हिरवी मिरची आणि हे कुरमुरे आहेत, चुरमुरे किंवा कुरमुरे। थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे। तर तुम्हाला हवं तर तुम्ही अजून त्यात ॲड करू शकता, म्हणजे तुम्ही टमॅटो ॲड करू शकता किंवा इतर काही असेल गाजर किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही ह्यात ॲड करू शकता। आता मी कैरी घेतलेली असल्यामुळे मी टमॅटो घेतलेला नाही। तर आता कांदा मी व्यवस्थितपणे सर्वप्रथम कापून, म्हणजे कापायच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रथम आपण कापून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी कांदा कापून घेत आहे आणि कांदा आपण ऑमलेटसाठी जसा कापतो त्या पद्धतीने कापून घ्यायचा आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। आता तुम्ही क्वांटिटी भेळीची केवढी करणार त्याच्यानुसार तुम्हाला हा कांदा कापून घ्यावा लागेल। कांदा किंवा मिरची म्हणा किंवा आंबा म्हणा, म्हणजे कैरी म्हणा, त्याप्रमाणे तुम्हाला ते कापून घ्यावं लागेल। तर आता कांदा कापून झालेला आहे, कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक अशी मी कापून घेत आहे। कोथिंबीरसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मिरचीसुद्धा तुम्हाला किती तिखट हवं आणि किती नाही त्यानुसार तुम्ही मिरची ही घालून घेऊ शकता। मी 1च घेतलेली आहे आणि तीसुद्धा तिखट मिरची नाही, कारण आम्ही तिखट जरा कमीच खातो। मिरचीसुद्धा कापून झालेली आहे। आता आपण ही कैरी कापून घेणार आहोत। कैरीचे सुद्धा मी असेच, ज्याप्रमाणे मी कांदा कापलेला आहे बारीक बारीक, त्याच प्रकारे आणि त्याच पद्धतीने मी कैरीसुद्धा ही एकदम बारीक अशी चिरून घेत आहे। ही भेळ तुम्ही संध्याकाळच्या वेळेला खा किंवा सकाळच्या वेळेला नाश्त्याला खाऊ शकता। तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही कधी खाणार त्याच्यानुसार। तर सगळं मी कापण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण भेळ बनवून घेऊया। आता भेळ बनवून घेण्यासाठी मी पेपराचा असा कोन बनवून घेतलेला आहे, शंकूच्या आकाराचा हा कोन बनवायचा आहे, जसे ते भेळवाले बनवतात तसे। आता एक वस्तू आपण ह्यात ॲड करून घेऊया। मी कुरमुरे मी घेतलेले आहेत, त्यानंतर चणे घेतलेले आहेत, चणेसुद्धा मी थोडेसे उरवून ठेवलेले आहेत, मसाला डाळ मी घेतलेली आहे, त्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। आपल्याला भाजलेले शेंगदाणे रेडीमेड जे मिळतात ते घ्यायचे आहेत, कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत। ही शेव घेतलेली आहे, ही शेवेतसुद्धा प्रकार असतात, बारीक शेव आणि जाड शेव। तर ही मी बारीक शेव घेतलेली आहे आणि सर्वप्रथम मी ह्या वस्तू मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी कांदा घालून घेत आहे। कांदा घालून झाला की नंतर कोथिंबीरसुद्धा घालून घेत आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर ही कापलेली मिरची आहे, हिरवी मिरची, तीसुद्धा
मी घालून घेत आहे. त्यानंतर हा कापलेला ही कच्ची कैरी मी घालून घेत आहे. आता ह्याच जोडीला तुम्ही कैरीबरोबर तुम्ही एकदम बारीक कापलेला टोमॅटोसुद्धा घालून घेऊ शकता. थोडंसं मी लिंबू पिळून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा तुम्ही लिंबू स्किप करू शकता. आता यातली जे सुके मसाले होते म्हणजे सुके इन्ग्रेडियंट्स होते म्हणजे चणे, शेंगदाणे, डाळ, शेव, हे मात्र तुम्हाला सगळं कंपल्सरी घ्यायचं आहे. मात्र आपण जे ओले इन्ग्रेडियंट्स घातले, ओलं साहित्य घातलं, ते तुम्हाला त्यापैकी एखादं कुठलं स्किप करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. आता ही मुंबई स्टाईल भेळ रेडी झाली आहे. मुंबईला ही खूप प्रसिद्ध आहे. तर हे वरून मी थोडंसं गार्निशसुद्धा करून घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि कांदा ह्याच्याने थोडंसं मी गार्निश करून घेतलेलं आहे. आता ही भेळ रेडी आहे खाण्यासाठी. तर तुम्ही अशा पुड्यांमध्ये बनवून घेऊ शकता किंवा बाउलमध्ये सुद्धा तुम्ही ही भेळ बनवून तुमच्या कुटुंबियांना किंवा तुम्ही कुठे पिकनिकला जाणार असाल तर अगदी सोपं आहे. सगळ्या ह्या ओल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे कैरी, कांदा, कोथिंबीर सगळं घरून कापून नेऊ शकता आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकी पिशव्यामध्ये नेऊन तुम्ही तिथेही अशा प्रकारची ही भेळ बनवून खाऊ शकता. भेळीचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओ. तोपर्यंत बाय.